नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा मॅक्स ज्ञान स्पोर्ट्स गुरुकुल या आमच्या फेसबुक ग्रुपवर अनसीन स्पोर्ट्स पर्सनॅलिटीज या आपल्या सिरीज मध्ये. सो वन्स अगेन वेलकम एव्हरीबडी. नमस्कार, मी वैशाली भिडे बर्वे, मॅक्स ज्ञान ऍडवायझरी प्रायव्हेट लिमिटेडची डिरेक्टर, आणि माझ्या सोबत आहेत. नमस्कार, मी ऍडव्होकेट रुपाली ठाकूर. सो मॅक्स ज्ञान ऍडवायझरी प्रायव्हेट लिमिटेड ही आमची ऑर्गनायझेशन जी आहे ती एक मिशन घेऊन चाललेली आहे की स्पोर्ट्समनशिप माइंडसेट डेव्हलप करणे आपल्या युथ मध्ये, अँड देअर बाय क्रिएटिंग अ हेल्दी वेल्दी ग्लोब. आम्ही मॅक्स ज्ञान ऍडवायझरी प्रायव्हेट लिमिटेड 3 व्हर्टिकल्स मध्ये काम करतं: अकॅडमिक, स्पोर्ट्स आणि कल्चर. या 3ही व्हर्टिकल्स मध्ये आपण आहोत. आणि आज आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे आपण दर शुक्रवारी एक अशा स्पोर्ट्स पर्सनॅलिटीला आपल्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन येतो की ज्यांनी आपल्या आयुष्यात खूप छान चांगली कामगिरी केलेली आहे आणि युथ साठी करण्याची त्यांची मानसिकता आहे, धडपड आहे, आणि त्यांनी असे चांगले क्रीडा या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने काही अचीवमेंट्स केलेल्या आहेत. सो आज मी इथे इन्व्हाइट करणार आहे क्रिकेटर, इंटरनॅशनल क्रिकेटर किंवा इंटरनॅशनली क्रिकेट खेळलेली आहे आणि महिला क्रिकेटर आहे ती, आणि आमचीच एक जुनी क्रिकेट मैत्रीणही आहे. सो आय वुड लव्ह टू इन्व्हाइट मिस सुनेत्रा परांजपे to this particular platform of Max Jnana Sports Gurukul, Unseen Sports Personality. So welcome सुनेत्रा, तुझं खूप खूप स्वागत आहे. सो एक क्रिकेटर म्हणजे क्रिकेटचा जर्नी सुरू करून, सीझन क्रिकेटर म्हणून खेळून, वुमन क्रिकेटर म्हणून एक पदार्पण केल्यानंतर त्यानंतर एक ट्रेनर किंवा फिटनेस ट्रेनर म्हणून तिने कामगिरी बजावली आहे, आणि त्यानंतर अर्थातच आज ती नॅशनल क्रिकेट अकॅडमीची सर्टिफाईड कोच आहे. सो आज आपण इथे छान तिच्याबरोबर गप्पा मारणार आहोत आणि आपण तिचा जर्नी समजून घेणार आहोत, आणि अर्थातच तिच्या या जर्नी मधून आपल्या काय मार्गदर्शन मिळू शकतं आणि स्पोर्ट्सनी काय आपल्या आयुष्यामध्ये बदल घडतात हे अर्थातच आम्ही आज तीनही क्रिकेटर्स तुमच्या समोर डिस्कस करणार आहोत, कारण आमच्यामध्ये एकच कॉमन फॅक्टर आहे जो आहे क्रिकेट, आणि आम्ही तिघी एकाच ग्राउंडवर एकत्रपणे खेळलेलो आहोत. सो इट विल बी फन डिस्कसिंग विथ यू सुनेत्रा. सो वेलकम टू दिस मीटिंग. तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच वैशाली. तुझं अत्यंत स्वागत या प्लॅटफॉर्मवर. येस वैशाली. सो सुनेत्रा, टू बिगिन विथ, आम्हाला असं कळलं की तू लहानपणी टेनिस क्रिकेटमध्ये जास्त इंटरेस्टेड होतीस. सो तू यूज टू प्ले टेनिस क्रिकेट, आणि मग ते नंतर तुझी ती आवड बघून की काय मग बाबांनी म्हटलं तर जा खेळ एकदाची सीझन क्रिकेट. असं काही झालं का तुझ्या बाबतीत? कसं आहे, जेव्हा मी लहान असताना आमच्या बिल्डिंगमध्ये फॉर्च्युनेटली माझ्या एजच्या कोणी मुली नव्हत्या, त्यामुळे मी ते आटापाटा, लंगडी, खो खो असे नाही खेळले गेम जास्ती. माझा भाऊ होता 3 वर्षांनी मोठा जो आहे, त्याच्याबरोबर मी जायचे, वेगवेगळ्या मैदानात जाऊन खेळायचे, वेगवेगळ्या बिल्डिंगमध्ये जाऊन खेळायचे, मग ते क्रिकेट असो, फुटबॉल असो. आणि असं खेळता खेळता मला टेनिस क्रिकेटची एवढी आवड निर्माण झाली की मी नंतर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन टेनिस क्रिकेट खेळायला लागले. आणि तोपर्यंत मला अजिबात माहिती नव्हतं की वुमन्स क्रिकेट टीम आहे, कारण तेव्हा एवढी प्रसिद्धी नव्हती टीमला. आणि मी म्हटलं तसं की टेनिस क्रिकेटमध्ये मी खूप एन्जॉय करत होते. आणि एका स्कूलच्या फंक्शनला माझी ओळख झाली दीपा कुलकर्णी, जी एक्स इंडिया प्लेअर आहे. आणि तेव्हा मला कळलं की अरे वा, वुमन्सची पण टीम असते, जशी मेन्सची म्हणजे सचिन तेंडुलकर खेळतो तशी आपल्या इथे दीपा कुलकर्णी सुद्धा आहे, जी महिला संघात आहे. मग माझी उत्सुकता अजून वाढली, मी तिच्याकडनं इन्फॉर्मेशन काढली. मग मला सुरेखा मॅडमचा नंबर मिळाला, सुरेखा भंडारे मॅडम, की तिथे कोचिंग चालतं. मग मी जाऊन चौकशी केली. माझ्या बाबांनी पहिलेच सांगितलं की जा चौकशी कर, झेपलं तर खेळ, नाही तर सोडून दे. सो मी पहिले चौकशी केली, आणि मजा म्हणजे मी चौकशी करून आले आणि उद्यापासून मला जायचं. आणि काहीतरी 2 दिवस ट्रेनचा प्रॉब्लेम होता म्हणून मी 2 दिवस जाऊ शकले नाही.
आणि त्या 2 दिवसात माझी एवढी घालमेल झाली की अरे मी मॅडमना सांगून आले मी येते, आणि मी गेलेच नाही 2 दिवस. आणि तेव्हा असं वाटलं बहुतेक मॅडम मला घेणार नाही. आणि पण 2 दिवसानंतर गेले आणि नंतर तुम्ही सगळे होतात, तुमच्याबरोबर प्रॅक्टिस सुरू केली. मग तो काळ होता 10वी नंतरचा एप्रिल मे, म्हणजे एक्झाम झाली होती आणि तेव्हा सुट्टी होती. मग ते एप्रिल मे कसा निघून गेला मला कळलंच नाही. एरवी मी त्या एप्रिल मे मध्ये टेनिस क्रिकेट खेळायचे, या एप्रिल मे मध्ये मी सीझन क्रिकेट खेळले. आणि एंड ऑफ द मेला मी बाबांना म्हटलं, बाबा मला कंटिन्यू करायचंय, मला फक्त एप्रिल मे नाही तर मला कंटिन्यू करायचंय. तर बाबांनी एकच प्रश्न मला विचारला की कंटिन्यू कर, माझा पूर्ण सपोर्ट आहे, पण ह्यात करिअर करणार आहेस की नाही हे लवकरात लवकर ठरव, नाहीतर खेळापायी तू तुझं बाकी करिअर पण सोडशील आणि खेळ पण नाही, तसं नको. म्हटलं बाबा मला 1 वर्ष द्या, 1 वर्षामध्ये मला कळेल की मी ह्याच्यात कंटिन्यू करू शकते की नाही. सो फ्रॉम देन ऑनवर्ड्स मी जॉईन केलं आणि आय नेव्हर लुक बॅक. मला असं वाटतं सुनेत्रा, बाबांनी जसं सपोर्ट केला तसा तुझा भाऊ मला वाटतं तुझ्या बरोबर असायचा बरोबर, तू आणि बरोबर आपल्या होतं बरोबर तो सांगितलं. खेळला पण आहे, तर त्याच्याबद्दल थोडस सांग. हो, म्हणजे जेव्हा मी खूप एक्सायटेड होते की मला जायचंय आणि मी राहत होते मुलुंडला आणि प्रॅक्टिस होती दादरला आपल्या पुरंदरे स्टेडियमवर. तर पहिला प्रश्न असा की मी ट्रेननी कधी ट्रॅव्हल केलं नव्हतं, तर मी जाणार कशी. तर तेव्हा माझ्या भावाने खूप पुढाकार घेतला की नाही मी जाईन तिच्या बरोबर, कारण तो सोमय्या कॉलेजमध्ये होता, सो त्याला ट्रेनचा ट्रॅव्हल माहिती होता. सो तो त्या 2 महिन्यात त्यांनी मला रोज सकाळी अकंपनी केलं की तिकडे जायचं आणि तिकडनं परत यायचं. त्याच्यात त्यांनी सुद्धा क्रिकेट एन्जॉय केलं तिकडे, पण स्पेशली माझ्यासाठी खास तो तेवढी धावपळ करायचा की सकाळी माझ्याबरोबर यायचा आणि नंतर मग आम्ही परत यायचो एकत्र, की मला ती सवय नव्हती. त्यामुळे खूप जास्ती त्याला क्रेडिट देता येईल तेव्हा, की तो नसता तर बहुतेक बाबांनी मला पाठवलं पण नसतं, कारण की एकटी मुलगी इतक्या लांब कशी जाणार. आणि हे मी हो. 96 मधलं म्हणते, त्यामुळे तेव्हा तर डेफिनेटली थोडी भीती असायची पेरेंट्सना की असं कसं सोडायचं एकदम. सो हो, माझ्या भावाचा बेसिकली मोठा हातभार आहे येस, त्याच्यात. डेफिनेटली, कारण आम्ही ते पाहिलेलं आहे. पण महत्वाचं म्हणजे तुझ्या बाबांचा, आई वडिलांचा सपोर्ट, तुझ्या भावाचा तेवढं म्हणजे ऑन कोर्ट इथे येऊन तुझ्या बरोबर जो सपोर्ट त्यांनी दिला तुला, त्याच्यानंतरच तू बऱ्याच गोष्टी केल्या, नो डाऊट. त्याच्यामध्ये खूप मेहनत आहे आणि हा घरचा सपोर्ट. पण मग पुढे आता हे सगळं झालं, पण मग क्रिकेट खेळताना ज्यांनी तुला मदत केली त्यांचं तुझ्या आयुष्यामध्ये जे काही मोठं योगदान असेल त्याच्याबद्दल थोडस सांग. बरोबर, पण मी एक नक्की इथे एक गोष्ट नमूद करू इच्छिते की सुरुवातीपासून खूप क्लॅरिटी दिलेली माझ्या पेरेंट्सनी की मला हे तर हेच करायचंय. आणि त्यासाठी एक पिरियड दिला होता की ह्या पिरियडमध्ये तू फाइंड आउट कर तुला जमणार आहे की नाही, तर सोडून दे, आता तसं होत नाही. म्हणून तो खूप इम्पॉर्टंट हे होता की 1 वर्षाचा वेळ आहे, तू बघ जमताय का, जमलं तर यू गो अहेड, अदरवाईज कम बॅक टू अकॅडमिक्स. हा, पण अकॅडमिक्स कंपल्सरी होते, मी ग्रॅज्युएशन केलेलं आहे. सो हो, मी सुरेखा मॅडमकडे सुरू केलं. पहिले 2 वर्ष फक्त प्रॅक्टिस केली, स्टेटला मी नाही रिप्रेझेंट करू शकले. त्याच्यानंतर 98-99 ला पहिल्यांदाच मी युनिव्हर्सिटी खेळले. कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन मग आम्ही खेळू शकतो तसं युनिव्हर्सिटी खेळले. आणि त्याच्यानंतर मग मला स्टेट खेळायला मिळालं. तर सुरेखा मॅडमचा खूप मोठा म्हणजे माझ्या अशात वाटा आहे, कारण त्यांनीच तो मार्ग दाखवला. त्यांना कळलं की हो, ही मुलगी तेवढी प्रॅक्टिस करेल आणि सिन्सिअरली येईल. सो तेवढं मला पुश पण मॅडममुळे मिळालं. आणि सांगायचं हे म्हणजे आश्चर्य म्हणजे की पहिलीच टूर मी जी स्टेटला खेळली ती ॲज अ व्हाईस कॅप्टन खेळली. 2 वर्ष मी नुसती प्रॅक्टिस केली, पण त्यात मॅडमनी हेरून ठेवलेलं की काय काय गुण आहेत किंवा काय. आणि ती जर्नी झाली मुंबईची. आणि त्याच्यानंतर मी 2001 ला रेल्वे जॉईन केल्यानंतर डायना अडलजींचं मार्गदर्शन मिळालं. नंतर तिकडनं इंडियन रेल्वेज खेळले आणि मग परत मुंबईकडनं खेळताना पण बरेच कोचेस मिळाले, पण मोलाचा वाटा हा सुरेखा भंडारे मॅडमचा होता. सो वेळोवेळी हे जे मार्गदर्शन मिळतं, एकतर पहिल्यापासून तुझे आई वडील, तुझा भाऊ आणि मॅडम सुरेखा भंडारे, आणि तू एक अजून एक मुद्दा जो उपस्थित केला, 2 वर्ष मी फक्त खेळले. आजकाल कसं असतं, मी आता नेट्सला जातोय 1 वर्ष, खूप खूप महिने झाले हो, पण तो कुठे काही रिप्रेझेंट करत नाही. तर ही मानसिकता आता ऍज अ कोच तू कशी काय हँडल करते? कारण तू ते 2 वर्ष इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, तर ते तू कसं सांगशील? म्हणजे बरोबर. आता आपण युजली टीव्हीवर इंटरव्ह्यू बघतो, धोनीचे असो कोहलीचे असो, ते टॉक अबाउट प्रोसेस की रिझल्ट आहे, मला खेळायचंय, या स्टेटला खेळायचंय, मला या पोझिशनला खेळायचंय, पण त्यासाठी जी प्रोसेस लागते की जी प्रॅक्टिस डेडिकेटेडली करणं आणि कशाची अपेक्षा न ठेवता की मला इम्प्रूव्ह व्हायचंय एवढीच अपेक्षा ठेवून खेळत राहणं, तो आनंद लुटत राहणं हे खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही ह्या माइंडसेटनी प्रॅक्टिस करायला सुरुवात कराल की मला कुठे पोहोचायचं मला माहितीये, पण मी आत्तापासून त्याचा विचार करते, ही प्रोसेस आहे, ही प्रॅक्टिस आहे, त्याच्यात जर मी व्यवस्थित केलं तर मी पोहोचणारच आहे अल्टिमेटली. Exactly. जसं एक्झाम मध्ये असतं की मी अभ्यास केला तर मी पास होणारच आहे.
तर ती प्रोसेस तेव्हा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तेव्हा खरंच असं मनात नव्हतं की अरे मला स्टेट खेळायचंय, अरे मला इंडिया खेळायचंय, अरे मला हे खेळायचं नाही. आता मला जे मिळत आहे त्यात मी समाधानी आणि मी ह्याच्यातनं कसं चांगलं अजून शिकून पुढे जाऊ शकते, हा एवढाच गोल होता म्हणजे तेव्हा. तुम्ही तो खेळ पूर्णपणे एन्जॉय केलात, त्याच्या जी पॅशन होती त्याच्यावर तुम्ही पूर्णपणे काम केलं आणि त्याच्यानंतर मग जी काही तुमचं जे गुरु होते त्यांनी जे तुमचे गुण हेरून ठेवले होते त्याच्यावर तुम्हाला तुमचं पुढचं हे मिळालं. पण आत्ताच्या ह्याच्यामध्ये पॅरेंट्सना एक महत्वाचं आहे आणि वैशाली आपण आपली जी काही काउन्सिलिंग करतो, म्हणजे सुनेत्रा तुलाही माहिती आहे, पण आम्ही पालकांना हेच सांगत असतो की यू हॅव टू गिव्ह देम अ सर्टन टाइम. जसं तुझ्या आई वडिलांनी तुला 1 वर्ष दिलं निदान, की यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ. ऍटलीस्ट यू शुड नो की बाबा मी हे डिटेलिंग करेन, काही करेन. तर आमचं हेच म्हणणं असतं काउन्सिलिंगच्या माध्यमातून की तुम्ही त्या विद्यार्थ्यांना तेवढा वेळ द्या, त्यांना एक स्पेस द्या आणि त्याच्यातून त्यांना त्यांचे गुणदोष आहेत ते जाणून घेऊ दे, त्यांचं त्यांना करू दे. तर तू पण आता एक कोच आहेस, तर तू कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी बघतेस? हो, आता म्हणजे जसं मी स्टेटला गेल्यानंतर पॅन्डेमिक आल्यामुळे मला छोट्या मुलांमध्ये पण कोचिंग करायला मिळालं, कारण तेव्हा स्टेटचं काही असाइनमेंट नव्हती. सो तेव्हा बरेच पेरेंट्स खूप एक अपेक्षा घेऊन येतात की माझ्या मुलाला विराट कोहली बनवा, माझ्या मुलाला स्मृती मंदाना बनवा, माझ्या मुलाला सचिन तेंडुलकर बनवा, जी खरी रिअलिस्टिक अपेक्षा नाहीये. पण मग तेव्हा मी त्यांना समजवायचा, एज्युकेट करायचा प्रयत्न करतो की असं इन्स्टंट तुम्हाला काही मिळणार नाहीये. आणि हे जे मी प्रत्येक वेळा 2 वर्ष फक्त प्रॅक्टिस केली सांगितलं ना, त्याच्यामुळे काय झालं माहितीये, लॉन्जिटिव्हिटी वाढली. कारण आम्ही बोर नाही झालो. आम्ही त्या रेसमध्ये नव्हतो की अरे आम्हाला खेळायचं आम्ही खेळत नाही आणि मग दडपण येतं, मग मी खेळलो नाही म्हणून मग मला ते मी एन्जॉय करू शकत नाही प्रॅक्टिस, असं आम्हाला झालं नाही. सो आता त्यांना फक्त त्या एजमध्ये ते एन्जॉय करायला मिळते. आत्तापासूनच अंडर 10, अंडर 12, अंडर 14च्या मुलांना तुम्ही रेसमध्ये धावायला लावू नका. त्यांना ती क्रिकेट खेळाचा आनंद लुटू द्या, ज्याच्यामुळे त्यांचा अजून खेळाबद्दलचं प्रेम वाढेल आणि ते अजून जास्ती चांगलं खेळू शकतात. आणि मला आठवतंय वैशाली, रुपाली, म्हणजे सॉरी मी आणि तू, आपण तिघांनी सुरेखा भंडारेंकडे जे कोचिंग केलंय त्याच्यामध्ये मॅडमकडे 5 ते 10 वर्षाची जी मुलं असतात आपण त्यात सगळ्यांनाच कोचिंग केलेलं आहे. त्यामुळे त्यांचं किती काय ते इतके इंथू असायचे, त्याच्यामुळे ते खरे. आणि मला आठवते त्यांचे पालक असे त्यांना खूप धाडवायचे, ते एन्जॉय करायचे. म्हणजे मला आठवते मी जेव्हा त्यांचं नेट्स घ्यायचे तर ते बाटली तिथे ठेवली, त्यांचे सॅक वगैरे काही ठेवल्यानंतर ते स्वतःच राऊंड मारायला जायचे, मी आज उशीर आलो. म्हणजे त्यांच्यामध्ये थोडस हे होतं की सांगणार आहे काही ताई वगैरे जे काही आपल्याला म्हणायचे, तसं तुझ्याकडे म्हणजे ती आता तू जे सांगते त्याच्यावर मला आठवलं ते. पण तेव्हा माहितीये रुपाली, जर आठवत असेल तुला तर तेव्हा पेरेंट्सचा एकच उद्देश होता की यांनी मैदानी खेळ खेळावा, यांनी तेंडुलकर बनावं किंवा गावस्कर बनावं असं कधीच नव्हतं. यांनी मैदानी खेळ खेळावा की त्यांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट होईल, असं तेव्हाच्या पेरेंट्स होतं. आताच्या पेरेंट्सचं कसं झालंय की आता अशी रेस सुरू झाली ना की मला करिअरमध्ये जर सक्सेस हवी आहे तर आजकाल त्यांना इंडियन असं घ्यायचं. पेरेंट्सना असं असतं की 2 वर्ष ट्रेन करा, IPL खेळायचं. म्हणजे पूर्ण त्यांचा उद्देशच बदललाय. आपल्या वेळेच्या पेरेंट्सचं खूप वेगळं होतं. एकदम भाबडी अपेक्षा होती की ह्यांना मैदानी खेळ खेळू, यांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट होते, यांना जरा कॉम्पिटिशन काय हे समजू दे. आता असं आहे की नाही, मला 10 वर्षाच्या मुलालाच कॉम्पिटिशन मध्ये उतरायचंय आणि आत्तापासून त्याला कळलं पाहिजे की कसं परफॉर्म करायचं. म्हणजे हे बघितलं की खूप वाईट वाटतं. आम्ही बऱ्याच वेळा पेरेंट्सशी बोलायचा प्रयत्न करतो. इव्हन आता सुद्धा स्टेटला करताना पण असे अनुभव येतात. पेरेंट्सची खूप अपेक्षा असे मान्य आहे, पण तुम्हाला त्या प्रोसेसला वेळ देणं आणि कुठल्या फेजमध्ये आपलं मूल आहे हे समजणं पण खूप इम्पॉर्टंट आहे, जे बऱ्याच पेरेंट्स नाही करत. त्यांना असं वाटतं की अरे माझा मुलगा खूप छान खेळतो किंवा माझी मुलगी आउटस्टँडिंग खेळते, पण ऍक्च्युअल ज्या ग्राउंडवर येऊन तुम्ही बघाल, जेव्हा तुम्ही नोटीस कराल ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, तेव्हा तुम्हाला कळेल की कुठे कुठे मुलं लॅक होतात. आणि कसं आहे ना, घरच्यांच्या प्रेशरमुळे ना मुलगा किंवा मुलगी अजून दबले जातात आणि ते असं असतं की नाही आता मला केलंच पाहिजे, आता नाही मिळालं तर संपलं, आता मग मी घरी जाऊन आई वडिलांना कशी उत्तर देऊ. हे जे प्रेशर आहे ना, हे या लहान मुलांना मग ती एन्जॉयमेंट गेमची ना निघून जाते. ते खूप खेळाचा आनंद घेतला जात नाही. हो, खूप वाईट वाटतं. पण आपण आता तुझं कोचिंग तर आहेच, पण आता तू कम्प्लिटली कोचिंग या ह्याच्यात पडलीस, पण ऍज अ प्लेअर म्हणून तुझे काही चांगले किस्से त्याच्यातनं तू काही घडली असतील तर ते थोडंसं सांग. हो, म्हणजे एक किस्सा ना मी अजूनही कुठेही गेले ना तरी ऐकवते आपल्या मॅडमचा स्पेशल किस्सा. म्हणजे आजकाल कसं खूप इझिली फोन करून सांगतात की मॅम मी आज येत नाही, मला बरं नाहीये. म्हणजे मी आता करते कोचिंग स्टेटमध्ये असो किंवा आधी मध्ये करत होते तेव्हा, की आज माझ्या पोटात दुखतंय, आज माझ्या घरी पूजा आहे वगैरे. एकच किस्सा एकदम सॉलिड झालेला आपल्या इंडियन जिमखान्यात. पाऊस खूप पडला होता आणि तेव्हा आपला पावसात फिटनेस असायचा इंडियन जिमखान्यात. आणि तेव्हा
लँडलाईन फोन होते, तेव्हा मोबाईल नव्हते. आणि तेव्हा मला आठवतंय, आम्ही असं फोन चालू होतं की अरे मी एकीला फोन केला, अगं आज खूप पाऊस पडतोय, तुझ्या इथे काय आहे? असं करत करत कळलं की सगळीकडे खूप पाऊस आहे आणि ट्रेनचा प्रॉब्लेम होऊ शकतो, तर आपण प्रॅक्टिसला नको जाऊया कारण अडकू. झालं काय, त्या डिस्कशन मध्ये नंतर एकत्र बोलू शकत नसल्यामुळे सारखं कम्युनिकेशन करत करत शेवटी ठरलं की बोलायचं कोणी मॅडमशी की आज आम्ही येत नाही. तर ते म्हणतात ना, ती घंटा माझ्या गळ्यातच पडली की तू सांग मॅडमना, कारण मी तेव्हा नवीन होते. तर मी मॅडमना फोन केला आणि मॅडम म्हटलं, मॅडम आमच्या इथे खूप पाऊस पडतोय. हा मग मॅडम मग ट्रेनचा प्रॉब्लेम यायचं नाही का, ठीक आहे येऊ नको. आणि धाडकन फोन ठेवला. जसा त्यांनी फोन ठेवला मी सगळ्यांना फोन झाला प्रॅक्टिसला. आणि यू वोंट बिलीव्ह 100% अटेंडन्स त्याविषयी, एवढा पाऊस सुद्धा होता, म्हणजे हिंमतच व्हायची नाही. आणि दुसरं म्हणजे मॅडमचं आज असं केलं ना तर पोरं म्हणतील ना ठीक आहे मॅम हो बोलल्या, पण तो एक जो किस्सा घडलाय ना त्याच्यामुळे असं झालं की उगाच फालतूची कारणं द्यायची नाही, प्रॅक्टिसला जायचं. आणि मी खरं सांगते, त्या दिवशी प्रॅक्टिसला जाऊन जी मजा आली ना आम्हाला, म्हणजे ते सॅटिस्फॅक्शन मिळालं की नाही आम्ही एवढ्या ऍडव्हर्स कंडिशन मध्ये जाऊन सुद्धा. आणि थँक्स टू मॅडमच्या त्या एका ह्याच्यामुळे, फोन ठेवण्याच्या ह्याच्यामुळे. सो मी हा किस्सा अजूनही शेअर करते की हा एक डोक्यात राहतो. नंतर जेव्हा आम्ही खेळायचो तेव्हा वुमन्स क्रिकेट होते, बीसीसीआय मध्ये आपण नव्हतो. सो एक तेव्हा वेगळीच मजा होती की आम्ही ट्रेननी ट्रॅव्हल करायचो स्टेटला खेळताना सुद्धा. तेव्हा रिझर्वेशनला पण आम्हीच जायचो. आणि गुवाहाटीला होत्या नॅशनल्स आणि तेव्हा नाही मिळालं आम्हाला. सो आताचे पेरेंट्स कसे म्हणतील नाही जाऊ नका, एवढं अनरिझर्व वगैरे जायचं नाही. आम्ही गार्डच्या डब्यातनं बसून ट्रॅव्हल केलं आणि वी एन्जॉयड अ लॉट आणि वी प्लेड रिअली नाईस क्रिकेट. म्हणजे ही एक जी म्हणतात ना की तेव्हा कुठल्याही गोष्टीत ऍडजस्ट करणं, शेवटी क्रिकेटमध्ये पण आपल्याला तेच आहे ना की युअर प्लेइंग टेस्ट क्रिकेट, ऍडजस्ट टू द सिच्युएशन, युअर प्लेइंग T20, ऍडजस्ट टू द सिच्युएशन. सो या छोट्या छोट्या गोष्टींनी काय ना पण ते खूप एन्जॉय केलं आणि आम्हाला ती ऍडजस्टमेंट करायची सवय तेव्हापासून लागली या कंडिशन्समुळे. टँट्रम्स नसले पाहिजे त्यावेळेस. आणि आपल्याला आय डोंट रिकलेक्ट एनी टँट्रम्स दॅट वी थ्रू. म्हणजे टँट्रम असले तर टीमच्या बाहेर सरळ. आताची ती मानसिकता व्हायला खूप वेळ लागणार आहे. म्हणजे आय डोंट नो व्हाय, पण ते म्हणजे तसे कोचेस आज म्हणजे तू आता छान कोचिंगही करतेस त्याच्यामध्ये, पण ती खरंच मानसिकतेची आज गरज आहे. कारण इव्हन आय रिमेंबर, म्हणजे रुपाली आपण पटण्याला गेलेलो तेव्हा सुद्धा आम्ही लिटरली अनरिझर्व ट्रॅव्हल करून अँड देन वी वन ॲट थर्ड प्लेस आणि ट्रॉफी घेऊन आलेलो. आणि दॅट वॉज द पॅशन, दॅट इज द डेडिकेशन, कमिटमेंट. आणि तिकडे पॅरेंट्स कधीही म्हणायचे नाही, म्हणजे पॅरेंट्सचा विश्वास हा कोचवरती होता. सो तो ट्रस्ट असतो, तो खूप महत्वाचा असतो की पालकांचा विश्वास असणं त्या कोचवर की नाही. हल्लीचं तसं थोडंसं आपल्याला त्या गोष्टींकडे वळणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच म्हणजे आम्ही जे मिशन घेऊन चाललोय, स्पोर्ट्समनशिप माइंडसेट डेव्हलप करा. कारण ही जी ऍडव्हर्स कंडिशन आहे ना तिकडे मानसिकता तयार होणं गरजेचं. आणि लहान वयात जेवढं तुम्ही होईल ना, आज काय झालंय की सक्सेस आणि फेलियर पचवणं सुद्धा डिफिकल्ट झालंय मुलांना, की म्हणजे डिप्रेशन येतं मुलांना. डेफिनेटली नक्कीच. पण आपण थोडं चर्चे असं पुढे घेऊन जाऊया की ह्याच्यातनं दोन गोष्टी, एक तर डिसिप्लिन आहे, कारण ती एक डिसिप्लिन होती आणि तुम्ही त्यांना कधी बॅक आन्सर करू शकत नव्हता. तो एक रिस्पेक्ट होता. तो डिसिप्लिन, रिस्पेक्ट अँड डेडिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. बिकॉज ते सगळं करत असताना मॅडम 2 वर्ष नाही खेळामध्ये चालेल, पण मॅडम कडे जातोय ना म्हणजे बरोबरच चालेल, म्हणजे प्रॅक्टिस युअर प्लेइंग म्हणजे. आणि हे क्रिकेट, आणि आपण परत क्रिकेटवर येऊया, कारण क्रिकेट हा एक कमीत कमी 24 जणांचा गेम आहे जो कंपल्सरी लागतातच तिथे. 2 टीम 22, 2 अंपायर 24 आणि 2 स्कोरर आणि माळी मामा हे ते धरून 25-30 जण कंपल्सरी त्या ह्याच्यात लावतात. हे सगळं पीपल मॅनेजमेंटच्या गोष्टी आहेत. आणि जसं ऍडव्हर्स कंडिशन म्हणालीस, कारण का पाऊस पडला तर स्कोर कमी होतो किंवा ते ऍडजस्ट करून खेळायला लागतं. तसंच आपल्याला लाईफमध्ये पण ह्या सगळ्या गोष्टींचा क्रिकेट खेळून उपयोग होतोच. तर तुझ्या लाईफमध्ये क्रिकेटनी असं काय कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे जे तुला ओनली बिकॉज ऑफ क्रिकेट मिळालेलं आहे? ओके, एक ह्युमिलिटी येते की जी विनम्रता आहे ना ती ह्या क्रिकेट मिळाली. कारण एक गेम खूप आठवत आहे की एका मॅचला जेव्हा आंध्राबरोबर आम्ही खेळत होतो पुण्यात आणि मी 35 वर नॉट आउट होते आणि पाऊस पडला आणि मॅच वॉशआउट झाली. नेक्स्ट डे परत खेळली. मी माझ्या पेरेंट्सना इन्व्हाइट केलं की या पुण्यालाच आहे ना. नेक्स्ट डे आय गॉट आउट ऑन 0. सो तेव्हा कळलं की एवढे उडायची गरज नाही, एकच दिवस केलाय. म्हणजे
ते कंटिन्यू ठेवायला यू शुड बी म्हणजे तुम्हाला ह्युमिलिटी असणं खूप गरजेचं आहे, की विनम्रता असणं खूप गरजेचं आहे, डिसिप्लिन असणं गरजेचं आहे, फोकस्ड राहणं खूप गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ओव्हरऑल डेव्हलपमेंट तू म्हणशील ना, माइंडसेट Exactly. असो, फिजिकल असो, एक्झॅक्टली. सगळ्याचा क्रिकेट घेऊन खूप 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 फायदा होतो. कारण प्रत्येक वेळेला लाईफमध्ये आपल्याला पाहिजे तशा कंडिशन्स नाही मिळणार. जसं तू म्हणाली क्रिकेट गेम मध्ये आत्ता ऊन आहे, आम्ही गेलो बॅटिंगला आणि पाऊस पडायला लागला, सो तू असं म्हणणार नाही की अरे मी नाही खेळणार. नाही, यू नीड टू अडॅप्ट टू दॅट सिच्युएशन. ऍब्सोल्युटली. क्रिकेटनी हे खूप धडे दिले जे नॉर्मल पब्लिकला लाईफ जातं शिकण्यासाठी किंवा ते अनुभवण्यासाठी, किंवा मे बी अनुभवत पण नसतील, पण क्रिकेटने अशा काही गोष्टी शिकवल्यात की त्यातून आपल्याला बरंच आयुष्याचे धडे मिळाल्यासारखं आहे की तुम्ही एक्झॅक्टली. कुठेही जाल. वैशाली, यू विल बी म्हणजे ऍग्री बिकॉज तुझ्या कॉर्पोरेट लाईफ मध्ये 19 वर्षाच्या एवढ्या मोठ्या कॉर्पोरेट लाईफ मध्ये आणि मोठ्या पोझिशनला तुला ह्याचा नक्कीच उपयोग झालेला आहे. 100%. आणि मला माझ्या लिगल प्रोफेशन मध्ये खूप मोठा उपयोग झालाय, कारण आपण जे ट्रॅव्हल केलंय आणि मीही Absolutely. माझ्या व्यवसायानिमित्त खूप अशा आउटस्कर्ट ठिकाणी एकटी प्रवास करते. अर्थात वैशाली ऑल्सो, सुनेत्रा तू पण हा Yes. ओनली बिकॉज ऑफ क्रिकेट, कारण आपण पण हो. अनरिझर्व ट्रॅव्हल करू ओनली बिकॉज ऑफ दॅट पॅशन. तर तेच Absolutely. आपल्याला शिकवलेलं आहे आणि आम्ही मुलांना पण हेच सांगण्याचा प्रयत्न करतो की सगळंच नॉर्मल कंडिशन मध्ये मिळत नाही. आणि त्यांनी आता वैशालीचं जे कॉर्पोरेट लाईफ आहे तिथे खूप मोठ्या लेवलला, इंटरनॅशनल लेवलला पण तू काम केलं, इंटरनॅशनल ट्रॅव्हल केलेलं आहे व्यवसायानिमित्त. तर हा जो क्रिकेटचा फरक आहे, म्हणजे मी आणि वैशाली जेव्हा व्यवसायाच्या आपण गप्पा मारतो तेव्हा रनिंग बिटवीन द विकेट किंवा कुठली पोझिशन असते, कारण ते इम्पॉर्टंट नसतं. आणि इथे Right. बसणारे तुझे जे विद्यार्थी आहेत त्यांना तू काय सांगू शकतेस की कशा प्रकारे त्यांनी पुढचा हे करावा? तू ऍज अ कोच नक्कीच सांगशील, पण पॅरेंट्स, स्टुडंट त्यांना काय सांगू शकशील? माझ्या पेरेंट्सना हीच एक रिक्वेस्ट आहे की त्या एजमध्ये, सर्टन एजमध्ये त्या गोष्टी मुलांना करण्याचा फ्रीडम द्या. त्यांना आता फक्त एन्जॉय करू द्या. त्यांना आतापासून करिअरमध्ये आपल्याला हे करायचंय, ही कॉम्पिटिशन आहे, ही जिंकायलाच पाहिजे, हे प्रेशर टाकू नका. ते ऑटोमॅटिक त्या प्रोसेसमधनं गेले की त्यांना कॉम्पिटिशनची काय इम्पॉर्टन्स आहे ते कळणार आहे. सो डोंट फोर्स. बऱ्याच पेरेंट्स असे असतात की मी क्रिकेट नाही खेळला तर माझा मुलगा खेळलाच पाहिजे. असं नाही होत. प्रत्येक जण एक स्वतःच्या अंगात एक गुण घेऊन आलेला असतो. ऍब्सोल्युटली. प्रत्येक जण, आता सचिन तेंडुलकर आहे म्हणून अर्जुन तेंडुलकर तेवढ्याच मोठ्या याच्यावर जाईल असं नाही. सो ते तुम्ही शोधायचा प्रयत्न करा की आपल्या मुलात किंवा मुलीमध्ये काय गुण आहेत जे आपण त्यांना पुढे त्याचा वाव दिला पाहिजे. एखादा क्रिकेटरचा मुलगा मे बी हा चांगला चित्रकार असू शकतो किंवा मे बी चांगला दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रात चांगलं काम करू शकतो. क्रिकेटच खेळायला पाहिजे असं नाहीये. सो तो मुलांना निवडायला वाव द्या, त्यांना तेवढं एज्युकेट करा की असं असं असतं, त्यांना फ्रीडम द्या आणि मग बघा की मुलं कशी सक्सेसफुल होतात. हो, ऍब्सोल्युटली. कारण आपल्याकडे थोडस आज म्हणजे आपण एक सोशल अँगलने पण विचार केला पाहिजे. आपणच पटकन रिॲक्टिव्ह होतो, अरे हा क्रिकेट नाही खेळत. अरे पण असं नाहीये ना. आता एक उदाहरण म्हणजे त्या अलका कुबलच्या मला वाटतं फिल्म क्षेत्रात काम करतात, त्यांची मुलगी पायलट आहे. सो शी इज कम्प्लिटली डिफरंट. तो ऑलरेडी म्हणजे त्यांनी तसंच प्रोत्साहन दिलेलं आहे की नाही यायचं असेल तर तुम्ही ह्या क्षेत्रात जा. पण आपण हे थोडस समाजाचं भान राखून पण आपण काही रिॲक्शन देणं पण गरजेचं आहे. म्हणून ती कॉम्पिटिशन वाढते. आणि आज आपण तिघी ह्या क्षेत्राशी खूप जवळनं संबंधित आहोत, तर आपलं हे छोटंसं काम बनतं की आपण ह्या सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस पण क्रिएट करायला पाहिजे. आणि म्हणूनच मॅक्सिमम हे सतत घेऊन चाललेलं मिशन की बाबा सगळ्यांकडे स्पोर्ट्समॅनशिप असायला पाहिजे. तर तू नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवलला रिप्रेझेंट केल्यानंतर तिकडचं कल्चर, आपलं कल्चर, आपल्याला मिळणाऱ्या काही सुविधा ह्याच्यामध्ये तुम्हाला काय जाणवलं? जेव्हा मी इंडियाला खेळले त्या पिरियडमध्ये मी म्हटलं तसं बीसीसीआयने आपल्याला टेक ओव्हर केलं नव्हतं. सो तेव्हा पण बऱ्याच ऍडव्हर्स कंडिशन होत्या आपल्याला प्रॅक्टिससाठी, पण त्यातून हे शिकायला मिळालं की कुठलीही कंडिशन असली तरी आपल्याला अडॅप्ट करायची. आणि तेव्हा सुद्धा इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आपल्यापेक्षा 2-4 पावलं पुढेच होतं इन टर्म्स ऑफ ट्रेनिंग ऍज वेल ऍज स्किल्स सगळ्यातच, कारण त्यांना तेवढ्या सुविधा मिळत होत्या. आताचं क्रिकेट खूप बदललंय. आता जेवढ्या फॅसिलिटीज मिळत आहेत त्या फॅसिलिटीज घेऊन आता मुली बऱ्यापैकी इम्प्रुव्हमेंट करतात आणि आपण त्या लेवलला पोहोचायचा प्रयत्न करतोय. वेगवेगळ्या लीग सुरू झाल्या आहेत, आपण जास्तीत जास्त टूर करायला लागलोय. सो तेव्हा हे होतं की वर्षातून 2 टूर व्हायच्या, त्यात इफ यू परफॉर्म, इफ यू नॉट तर तुम्ही डोमेस्टिक खेळा आणि परत स्वतःला प्रूव्ह करा. आणि आम्ही तेव्हा तिकडे जाऊन इंटरेस्टिंगली ऑस्ट्रेलियन टीम काय करते, म्हणजे ते काय वेगळं करतात हे शोधायचा प्रयत्न करायचो, किंवा आपण येऊन ते प्रॅक्टिस करायचं, किंवा इंग्लिश टीम काय असं करते. तेव्हा कसं व्हायचं, आणि कम्युनिकेशन हा मोठा मेजर इश्यू होता. आपण एवढं फ्रिक्वेंटली इंग्लिश बोलत नाही, सो तिकडे जाऊन बोलायचं कसं हे पण होतं. पण मग सो तेव्हा आमची एक डेव्हलप झाली की ट्राय अँड ऑब्झर्व.
इफ यू कांट कम्युनिकेट, ट्राय अँड ऑब्झर्व द थिंग्स की ते काय करतायत. तेव्हा आपण खूप मायन्युटली करायला लागतो. जेव्हा आपल्याला माहिती आहे की आपण बोलून नाही करू शकत तर मग ऑब्झर्व करा. सो ऑब्झर्वेशन स्किल्स त्यामुळे वाढले की अच्छा हे असं करते त्यामुळे हे असं होऊ शकतं. आणि तेव्हा आम्हाला प्रश्न पण खूप पडायचे, हे असं का, मग ते तसं का, आणि मग डिस्कशन करून का होईना मग हळूहळू आम्ही त्यात इम्प्रुव्हमेंट करत गेलो. ठीक आहे, आता एवढं एस्टॅब्लिश नाही झालो जेवढं व्हायला पाहिजे होतं, पण फॅसिलिटी जेवढं होत्या त्यात आम्ही बेस्ट करायचा प्रयत्न केला. पण हे स्किल्स खूप डेव्हलप झाले आमचे, ऑब्झर्वेशनल असो किंवा अभ्यास करायची जी क्रिकेटमध्ये सुद्धा अभ्यास लागतो. असं नाही की हो. एज्युकेशन इज डिफरंट आणि स्पोर्ट्स. तुम्हाला क्रिकेट खेळायचा खूप अभ्यास लागतो. एखादा Absolutely. बॉलर हे असं का टाकतोय, का नाही टाकू शकत आहे बॅट्समन. सो ती अभ्यास करण्याची वृत्ती तेव्हापासून अजून जास्ती प्रमाणात अंगात दिली. राईट. ग्रेट. जो बेसिकली म्हणजे चक दे इंडिया हा सगळ्या प्लेयर्सचा एक आपला वाटणारा सिनेमा आहे असं मला वाटतं हो थोडं. नक्कीच. हो, कारण ती स्टोरी ते म्हणजे आपली जी भारतीय आपण वेगवेगळ्या ठिकाणी विभागलेले आहोत आणि मग ती टीम एकत्र येऊन काम करते. सो परत एक असा प्रश्न की तुम्ही तिकडे ऑब्झर्वेशन तर करतच असाल, पण तुम्हाला म्हणजे प्रत्येक वेळेला आपले काही मेंटॉर असावे, कोच असावे, आणि ती जी म्हणजे परत भारतीय जो समाज आहे तो वेगवेगळ्या भाषांमध्ये आहे, तर तुम्ही नॅशनली ते कसं काय म्हणजे कम्युनिकेट करता किंवा एकत्र येऊन खेळता? ओके, जसं मी म्हटलं मी रेल्वेमध्ये होते, तर तेव्हा कसं आमचं इंटर रेल्वे नावाचं पण एक टुर्नामेंट व्हायची. सो 6-7 टीम्स होत्या जे रिक्रूट करायचे. सो ओव्हरऑल 15+7 तेवढ्या प्लेयर्स आम्ही एकत्र येऊन ती टुर्नामेंट खेळायचो. आणि शिवाय डोमेस्टिक आम्ही खेळायचो. सो एकमेकांचे स्वभाव, एकमेकांच्या भाषा आणि हे बऱ्यापैकी आम्हाला माहिती होतं. आणि कसं आहे की तेव्हा एवढ्या जास्ती मुली खेळत नव्हत्या, त्यामुळे एक छोटासा स्कूल म्हणता येईल. सो आम्ही फ्रिक्वेंटली खेळत असल्यामुळे आम्हाला सगळ्यांचं सगळं माहिती असायचं. त्यामुळे जेलिंग हा प्रकार आमच्यामध्ये कधी प्रॉब्लेम आलाच नाही. कारण इंडियन रेल्वेज असो, इंटर रेल्वेमध्ये खेळणं असो किंवा स्टेटला खेळणं असो, सो आम्ही एकत्र भेटलो की गप्पा मारायचो आणि ते बॉन्डिंग होतच. तेव्हा ऑटोमॅटिक होतं कारण आम्ही डोमेस्टिक खूप खेळलो होतो. सो तो एवढा काही डिफरन्स तेव्हा नाही जाणवला. सो ऍज अ कोच म्हणून जेव्हा हे सगळं आपण बॉन्डिंग केलं किंवा तुझा स्वभाव किंवा तुझं घरी मिळणारं प्रोत्साहन, त्याच्यानंतर सुरेखा भंडारे, डायना लिली मॅडम यांच्याकडनं मिळणारं जे काही प्रोत्साहन, तर ते तू कोचिंग मध्ये कसं आणण्याचा प्रयत्न करतो? मुळात मला असं इथे एक अजून एक प्रश्न त्याआधी विचारायला आवडेल की तू कोचिंग मध्ये वळण्याचं रिझन काय? ओके, म्हणजे क्रिकेट ऍज अ वुमेन क्रिकेटर वरून तू, कारण यू वर ऑलरेडी प्लेइंग आणि तू इंडियाला रिप्रेझेंट पण केलं होतंस, मग ते करत असताना मग कोचिंग मध्ये शिरण्याचं कारण काय होतं? जेव्हा मी खेळत होते तेव्हा मला असं भीती वाटायची सारखी मी क्रिकेट खरंच सोडू शकेन का, कारण मी रेडी होते त्यासाठी. पण मी सांगू एक मनापासून की आपल्याला कळतं कधी थांबायचंय आणि कधी आता बास झालं हे कळतं. सो 15-16 वॉज द लास्ट इयर मला कळलं होतं की आता बास, म्हणजे आपण दुसऱ्या वेळी कॉन्ट्रीब्युट करूया. प्रत्येक वेळा खेळूनच कॉन्ट्रीब्युट करता येईल असं नाही. सो 15-16ला थांबवल्यानंतर सर्वप्रथम बघितलं की काय आता इमिजिएट मी करू शकते. तर मला फिटनेस बद्दल खूप आकर्षण होतं आणि तेव्हा आम्हाला एवढं फिटनेसचं नॉलेज नव्हतं मिळालं. तरी सुरेखा मॅडमनी बरेच प्रयत्न केले होते, 1-2 फिटनेस ट्रेनर्सना आणून वगैरे. पण मला त्याबद्दल खूप अट्रॅक्शन होतं की आपण करून बघूया. सो मी पर्सनल ट्रेनिंगचा एक कोर्स केला आणि आय स्टार्टेड ट्रेनिंग द गर्ल्स, की मग वेस्टर्नमध्ये थोडं सुरू केलं, मग मुलींना बाकीच्या ट्रेन करायला सुरू केलं. आणि आय थॉट की हा हे माझं प्रोफेशन चांगलं आहे. मला इंडियन रेल्वेजकडनं अंडर-23ला ऍज अ ट्रेनर जायला मिळालं. मग तिकडनं झोनल्स केले. 1-2 वर्ष अशी झाली. मग नंतर मॅडमना परत भेटले. परत मॅडम, मी म्हटलं तसं मॅडमचा खूप मोलाचा वाटा आहे माझ्या करिअरमध्ये. तर मॅडम म्हणाला तू काय ट्रेनिंगच्या मागे पडले, मी तुला 2 वर्षापासून बघते, सांगते, तू ऐकत नाही. म्हटलं मॅडम ट्रेनिंग बरं आहे, आपलं ट्रेनिंग करा, गॉगल घालून बसा, शांत निवांत, बाकी काही प्रेशर नको घ्यायला. तेव्हा खरंच प्रेशर येत नाही. म्हटलं नाही येतं ना की हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. म्हटलं, मग त्या म्हणाल्या मग कोच का नाही बनत? मॅडम कोच बनलं ना की खूप टेन्शन असतं. आता जरा सध्या बोलले नाही, जर तू कॅप्टन म्हणून इतके वर्ष होती, जर तुला कॅप्टन म्हणून आम्ही इतके वर्ष खेळवलं, तर तुला वाटत नाही, तुला काय वाटतं की का म्हणून खेळवलं असेल? डोकं आहे म्हणून खेळवलं. मग ते डोकं कोचिंग मध्ये घाल, ट्रेनिंग मध्ये घ्यायला दुसरे लोक आहेत, यू स्टार्ट कोचिंग कर, स्टार्ट कर. म्हटलं मॅडम बघते, प्रयत्न करते. मग मी हळूहळू कोचिंग घ्यायला सुरू केलं. आणि नंतर वेन आय कम्पेअर फिटनेस ट्रेनिंग का कोचिंग, तर ऑब्व्हियसली मी कोचिंग मध्ये खूप एन्जॉय करत होते, कारण की मी ते खेळले. आणि मग हळूहळू कोचिंग मध्ये गेले आणि मग तिकडचं करिअर सुरू झालं. मग मॅडम अजूनही मला म्हणतात, बरोबर बोलले ना? म्हटलं मॅडम यू आर ऑलवेज राईट. सो परत मॅडममुळे मी आले कोचिंग मध्ये आणि एवढ्या डेडिकेटेडली आले की मग मी माझा आधीचा पूर्वीचा जॉब सोडून सुद्धा मी आता फुल टाइम कोचिंग मध्ये करते, कारण की
हे एकच उद्देश होता की क्रिकेटमध्ये काही करून राहायचंय. प्लेयर असो, ट्रेनर असो, कोच असो. पण आता असं आहे की ऍज अ कोच माझ्याकडे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत द्यायला, की जेव्हा तुम्ही हेड कोच असता तेव्हा तुम्हाला सगळं मॅनेज करायचं असतं. त्यांचं ऍटिट्यूड सुद्धा, त्यांचा फिटनेस ट्रेनिंग बरोबर चाललाय की नाही, त्यांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट, स्किल डेव्हलपमेंट. सो ह्याच्यात मला अजून जास्ती कॉन्ट्रीब्युट करायला मिळतं ऍज अ कोच. त्यामुळे मी अशी कोचिंगकडे वळले. आणि तू ग्राउंड वरती पण टिकून असतेस. कोच म्हणलं की मग त्याचा ग्राउंडशी संपर्क जास्त येतो. बरोबर. म्हणजे प्रॅक्टिस करून आपण 2 तासात जाऊ, पण ऍज अ कोच जर 2-3 वेगळ्या बॅच मध्ये गेलो सुद्धा आपण पूर्ण दिवस ग्राउंडवर जातो. येस. तो कोचिंग चा एक जो प्रश्न होता तो असा की मॅडमचं जे म्हणणं होतं ते तू नक्की ऐकलंस, आणि एक रिस्क टेकिंग जी ॲबिलिटी प्लेअर कडे असते ती घ्यायला लागते. तू एक मोठा निर्णय घेतलास, तुझ्या आधीचा जॉब सोडून तू इथे केलंस, तर त्याच्यावरची जी मानसिकता, ती कणखरता परत मला असं वाटतं ओनली बिकॉज ऑफ क्रिकेट मिळाली असेल. ऍब्सोल्युटली. क्रिकेटमध्ये मी बॅट्समन हू कॅन बोल होते, त्यामुळे बॅट्समन आता रिस्क टेकिंग घ्यावीच लागतं, त्याशिवाय रन्स बनणार नाही. जेव्हा मी ट्रेनिंग सुरू केलं होतं तेव्हा माझा जॉब पॅरलली चालू होता. पण एक पॉइंट असा आला की मी ग्राउंड किंवा फक्त जॉब अशा 2 गोष्टी होत्या की मी फुल फ्लेजली यांपैकी एकच करू शकतो. तेव्हा मात्र मला रिस्क टेकिंग ही ॲबिलिटी ती क्रिकेटमधली उपयोगाला पडली की नाही, मला करायचंय मी प्रोडक्टिव्ह कशात, गव्हर्नमेंट जॉबमध्ये की कोचिंगमध्ये की मी क्रिकेटमध्ये मी एन्जॉय कशात, सो क्रिकेटमध्ये. सो तेव्हा ती घेताना मला त्रास नाही झाला एक त्या रिस्क टेकिंग ॲबिलिटीमुळे. आणि परत मला सर्वांनी म्हणजे घरच्यांनी, कोचेसनी जे काय सपोर्ट दिला की नाही तू टाक उडी, आपण आहोत फायनान्शियली, वी आर क्वाईट स्टेबल, आता याची गरज नाही, तुला जे करायचंय मनापासून कर, पण परत तेच बाबांचं की मग त्यात फुल फ्लेजली जीव ओतून काम केलं पाहिजे. सो मग ती रिस्क टेकिंग ॲबिलिटी तेव्हा कामाला आली. तेव्हा थोडा काही महिने खूप डिफिकल्ट गेले, पण ते गेले म्हणून बरं झालं. खूप इझिली मिळालं असतं तर त्याचं आपल्याला म्हणतात ना की तेवढी लायकी कळत नाही. ते जरा डिफिकल्ट वेनी मिळाल्यानंतरच आपल्याला त्याचा इम्पॉर्टन्स कळतो. तर ते माझ्या बाबतीत झालं. जरा डिफिकल्ट मंथ्स गेले 8-10 महिने, पण ते गेले ते खूप चांगलं झालं. आणि आता आय एम ट्राईंग अँड एस्टॅब्लिश माय सेल्फ इन कोचिंग. सो अगेन दिस इज अ समथिंग व्हॉट वी कॅन से इट इज अवर स्पीड ब्रेकर. येतो तो थांबायला लागतो, Yes. स्लो डाऊन करायला लागतं, आणि ती एक प्रोसेस असते, ती पण तुम्हाला कधी कधी फॉलो करायला लागते. अदरवाईज कसं आहे, आणि क्रिकेट कसा गेम आहे, तो 3 तासात खेळला जातो, तो मला वाटतं 2 दिवसात, एक अख्ख्या दिवसात खेळला जातो, 3 दिवसात खेळला जातो, आणि 5 दिवसात पण खेळला जातो. तर हा सर्वात मोठा गेम आहे, एकमेव गेम आहे जो 5 दिवस खेळला जातो. तर ती मानसिकतेची कणखर मानसिकतेची एक परीक्षा असते, आणि ते क्रिकेटरच देऊ शकतात. कारण का 5 दिवसात मेंटली तुम्हाला फिट राहायचं असतं, मेंटली फिजिकली तुम्हाला फिट राहायचं असतं, आणि तो क्रिकेटच देऊ शकतो. तर तुम्ही कधी टेस्ट क्रिकेट किंवा 3 दिवसाचे आहेत आणि त्याच्यामुळे तुमच्या बुद्धिमत्तेचा, तुमच्या मानसिकतेचा असं काही कस लागलाय, अशी कुठली परिस्थिती एवढ्या वर्षात तुझ्याकडे आली होती का? टेस्ट क्रिकेट मी तीन टेस्ट खेळले. सो टेस्ट क्रिकेट घेताना हो मी इंग्लंडमध्ये माझा डेब्यू केला. तेव्हा खूप नवीन होतं आमच्यासाठी, म्हणजे आम्ही 3 डे खेळलो होतो फायनल, रेल्वे वर्सेस एअर इंडिया. पण हे टेस्ट क्रिकेट 4 दिवस खेळणं वॉज अ न्यू, समथिंग न्यू. सो टेस्ट मॅच कशी खेळले जातं हे फक्त बघून माहिती होतं. ऍक्च्युअल अनुभव घ्यायला मिळाला तेव्हा कळलं की सेशन बाय सेशन खेळायचं, 2-2 तासाचं सेशन. आणि आमची फिल्डिंग आली होती, आणि एक किस्सा खूप आठवतो की फिल्डिंग करताना पहिलीच टेस्ट मॅच असल्यामुळे, बॅट्समॅन असल्यामुळे शिनपॅड घालून पुढे उभे राहा, ते सगळ्यांना असतं, फॉरवर्ड शॉट लाईक सिली पॉईंट. आणि तेव्हा तो जो पेशन्स लागतो की तिथे उभं राहायचं, कंटिन्युअस चिरपिंग करायचं, त्या बॅट्समॅन प्रेशर टाकायचं, हे खूप नवीन होतं आमच्यासाठी. आणि सुरुवातीला खूप उत्साहाने केलं मी, अरे हे ते वगैरे. आणि 2-3 बॉल मला लागले जोरात, आणि तेव्हाचे शिनपॅड खूप पातळ होते, आणि आय वॉज लाईक सॉलिड लागलं. आणि तेव्हा ती इंग्लिश बॅट्समॅन मिळाली, 1 डाऊन 2 टू गो. तर मी म्हटलं ही असं का बोलली, मला मग कळलं अरे मला लागलं म्हणजे मी आज जाणार. आणि तेव्हा जो खुन्नस आला की नाही आता उभं राहून तिथे फिल्डिंग करून दाखवायची, म्हणजे ती एक जो खुन्नसचा ग्राउंडवरचा अनुभव ना तो वेगळाच होता की ती असं कसं बोलली. म्हणजे लागल्यानंतर आपण कसं म्हणतो, इंडियन कल्चर कसं आहे, अरे लागलं का, कुठे लागलं, अरे जास्ती लागलं नाही ना. इंग्लिश कल्चर कसं आहे, ओके युअर गॉन नेक्स्ट. सो ते एक बघायला मिळालं की ऍज अ प्रोफेशनल की कसं असावं, की प्रत्येक वेळा जाऊन दाखवायचं नाही की अरे बाबा हो असं आहे का, तसं नाही. यू शुड बी फर्म इनफ की तिथे मेंटली त्या लोकांनी काय केलं, मेंटली संपवायचा प्रयत्न केला. पण तो एक धडा खूप चांगला मिळाला की नाही, ऑन द फील्ड डोंट शो युअर पेन, तिकडे उभं राहायचं आणि त्यांना दाखवायचं. सो तो एक इंटरनॅशनल खेळताना, टेस्ट मॅच खेळतानाचा एक अनुभव आहे की तो खूप नंतर डोक्यात राहिला. म्हणजे मी अगदी 15-16 जे लास्ट खेळले, ऍज अ कॅप्टन खेळले,
तेव्हा सुद्धा मी डोमेस्टिकला फॉरवर्ड शॉटला सिली पॉईंटला उभी राहिली बिंदास, कारण की तेव्हापासून ते डोक्यात आहे की आपण उभं राहायचं बिंदास, कारण आपण करू शकतो. सो तो एक हाऊ यू शुड प्रोजेक्ट ऍज अ प्रोफेशनल ते खूप तेव्हा कळलं. ग्रेट. आता मला विचारायचं की ही मुलं, की आता तुम्ही मुलींशीच फक्त करता का मुलांबद्दल बरोबर पण खेळता, आणि त्यांच्या पालकांची मानसिकतेचा काय फरक असतो? जेव्हा मी स्टेटला करते, स्टेटला कोच म्हणून आहे, तेव्हा मी बाहेर कोचिंग करू शकत नाही. सो तेव्हा पण आम्ही प्रयत्न करतो की मुलांना बॉलिंगला बोलवायला, आणि सो दॅट मुलींना कसं आहे की मुली एक वेगळ्या चॅलेंज आणि मुलं येऊन जेव्हा बॉलिंग टाकतात तेव्हा वेगळ्या चॅलेंज. सो बॉलची भीती घालवायची असेल किंवा थोडा पेस एक्स्ट्रा हवा असेल तर आम्ही मुलांना बोलवतो. जेव्हा मला कॉन्ट्रॅक्ट नव्हतं मध्ये तेव्हा मी छोट्या मुलांबरोबर काम केलं, जे सर्वात डिफिकल्ट असतं. मोठ्या मुलांना कोचिंग करणे इझी, पण छोट्या मुलांना तो पेशन्स लागतो. त्यांना आपल्याला बऱ्याच गोष्टी कॉमन सेन्स वाटतात, पण त्यांना त्यांच्या लेवलला जाऊन समजवणं इज अ टॅक्ट. जे मला रुपाली आता कळतं की तू तेव्हा छोट्या पोरांना कसं समजवत असशील, जे तेव्हा मला वाटायचं अरे सोपं आहे, पण ते नाहीये. सो मुलांचं क्रिकेट थोडं वेगळं आहे, मेंटॅलिटी वेगळी आहे, थोडा बिंदासपणा आहे, रिस्क टेकिंग ॲबिलिटी मुलांमध्ये जास्ती आहे. मुलींमध्ये थोडी कमी दिसते, कारण आपलं ट्रॅडिशन पण तसं आहे की मुलींना आपण प्रोटेक्टच करत आलो, की काही झालं तरी तुम्ही प्रोटेक्ट, मग मुलं जरा रिस्क टेकिंग जास्ती घेतात. सो हे जे आहे हे आता आम्हाला शिकायला मिळालं की वेन यू कोच मेन्स टीम आणि वेन यू कोच वुमेन्स टीम त्यात काय डिफरन्सेस असतात, की मुलांना प्रेज आणि शिवाय द्यायच्या त्या पण पब्लिक मध्ये चालेल, पण मुलींना नाही चालत. मुलींना ते इन्सल्टिंग वाटतं. सो हे खूप खूप मजा येते पण हे बघायला की कसं तुम्ही मॅनेज करता. मुलांना वेगळ्या पद्धतीने मॅनेज करावं लागतं, मुलींना वेगळ्या पद्धतीने करावं लागतं. पण मुलांना खूप बिंदास तुम्ही बोलू शकता की हे असं नाही झालं हे पाहिजे, पण मुलींशी बोलताना तुम्हाला थोडं चांगलं कम्युनिकेट करावं लागतं. सॉफ्टली. सॉफ्टली सो बिंग अ कोच, आता काय वेगळी तयारी चालली, कारण आपले भारतीय कोच आणि इंटरनॅशनल कोच ह्याच्यामध्ये थोडा टेक्नॉलॉजीचा, थिंकिंगचा, थॉट प्रोसेसचा मला असं वाटतं थोडा डिफरन्स असेल. तर तुम्ही त्याच्यावर काय असं मेहनत घेताय, काही वेगळ्या प्रकारे कोचिंग करण्याचा प्रयत्न? मेजर फरक माहितीये का, की का आपले लोक गोऱ्या लोकांना प्रेफरन्स देतात? एक तर कल्चरल डिफरन्स खूप आहे. इंडियन कल्चर आणि फॉरेन कल्चर मध्ये खूप डिफरन्स आहे. सो त्यांचं कल्चरच वेगळं आहे. सो फॉर देम काही गोष्टी खूप इझिली येतात आणि आपल्याला त्या म्हणजे टू कम्युनिकेट. आता एखादा गोरा कोच आला तर एखाद्या स्टार प्लेअरला ते इझिली कम्युनिकेट करू शकतात, डू दिस थिंग, आणि ते देतात, त्यांना तेवढा रिस्पेक्ट देतात. पण वेन इट कम्स टू इंडियन कोचेस तुम्हाला खूप बघायला लागतं त्या स्टार प्लेअरचा मूड कसा आहे, काय सिच्युएशन आहे. सो हा एक मेजर मुद्दा आहे की ज्याच्यावर खूप काम करणं गरजेचं आहे, म्हणून मी NLP पण केलं. दुसरी गोष्ट म्हणजे यू नीड टू अपग्रेड एव्हरी टाइम, एव्हरी सिंगल टाइम. कारण तुम्हाला व्हायचं उत्तर नसेल तर ट्रस्ट बसत नाही मुलांचा किंवा मुलींचा. सो तुमच्याकडे उत्तर असलं पाहिजे की हे सांगता येते का. प्रत्येक जण विचारतो असं नाही, पण यू शुड बी अपडेटेड एव्हरी सिंगल टाइम. आणि आपला थोडा मानसिकता बदलायची खूप गरज आहे, थोडा फ्रीडम द्यायची गरज आहे. जेवढा फ्रीडम फॉरेन कोचेस येतात तेवढा ढवळाढवळ इंडियन कोचेस करतात, जे नाही असायला पाहिजे आणि जे आपल्यासाठी नवीन आहे, जे आम्ही शिकतोय. सो हे डिफरन्सेस आहेत आणि कंटिन्युअस इंटरॅक्शन पाहिजे. तुम्ही आता जसं व्हिडिओ अनालिसिस खूप नवीन आलंय, त्यात आपले बरेच कोचेस म्हणतात नाही हे फालतू आहे, हे नाही. पण नाही, आपल्याला टेक्नॉलॉजीची मदत घ्यायला गरजेचं आहे. सो हे जे काही माइंडसेट आहे हे बदलणं खूप गरजेचं आहे. तर आपण त्यांच्यावर मॅच करायची गरज नाही. अगेन, डोंट ट्राय टू प्रूव्ह, ट्राय टू इम्प्रूव्ह. इफ यू इम्प्रूव्ह ऍज अ कोच दे विल कॉल यू. इफ यू ट्राय अँड प्रूव्ह दे विल से की नाही ठीक आहे एक आहे इंडियन कोच. सो ऑलवेज ट्राय अँड इम्प्रूव्ह युअर सेल्फ. त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे. म्हणजे अगेन आपल्याला माहितीये कुठे पोहोचायचं आहे, आपण प्रोसेसवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. सो बेसिकली वैशाली, मला असं वाटतं सुनेत्राच्या बोलण्यातनं आपण ज्या गप्पा मारत होतो त्या परत परत आज नवीन आल्यात. आपल्यालाही फार मजा वाटते. मला सारखं ते आपण काउन्सिलिंग करतानाचं चित्र दिसतं, कारण तिने जी काही उत्तरं दिली तेच आपण मुलांना सांगत असतो. रिस्क टेकिंग ॲबिलिटी, मेल फिमेलच्या बाबतीत पॅरेंट्सचा हे कसा असतो किंवा त्यांना काय वाटत असतं. मानसिकता. हा, येस, मानसिकता. आणि मग मुलगा आहे तर फॉरेनला जाईल, कारण आम्ही फॉरेन एज्युकेशन मध्ये पण आहोत, त्याच्यामुळे US, UK, कॅनडा. मग त्यांना असं वाटतं नको ही कंट्री नको. मग युरोपियन कंट्री असेल तर त्यांना वाटतं ते एकटं कसं जातील. किंवा हे ज्या गोष्टी अगदी मला सारख्या, म्हणजे आपण काउन्सिलिंगलाच बसलोय सायमल्टेनियसली, ते चित्र मला दिसत होतं.
त्याच्यामुळे काही अशा गोष्टीचा पालक आणि एखादी व्यक्ती, मुलगी जी बसलेली आहे आणि तिला आम्ही सांगत असतो, तू जे म्हणालीस त्या सगळ्या गोष्टी रिस्क टेकिंग ॲबिलिटी मध्ये पण असं असतं की आम्ही कोर पोटेन्शियल जे आयडेंटिफाय करतो मुलांचे. कारण तू एक मगाशी मुद्दा सांगितला होता की मी हे पालकांच्या याच्यामुळे केलं, पण आता जी टेक्नॉलॉजी आली, जसं तू आता म्हणालीस का व्हिडिओ अनालिसिस, पण हा एक चांगला प्रकार आहे जो मुलींना पण चांगल्या संधी देतो आणि आयटी क्षेत्रातल्या मुलांना चांगल्या संधी देतो. तर आम्ही करिअर काउन्सिलिंग जे करतो त्याच्या माध्यमातून आम्ही हेच मुलांना सांगत असतो. तरी तुम्ही बीएससी झाला आणि बीएससी आयटी असाल आणि तुम्हाला जर स्पोर्ट्स मध्ये काही इंटरेस्ट असेल तर ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. आता खूप नवीन आणि आजचा आपल्या तिघांसाठी चांगली गोष्ट आहे की शमासाने जे आपल्या बरोबर खेळलेली तिने आज डेब्यू केलेला आहे क्रिकेटमध्ये आणि त्याचं हिस्ट्री की टेस्ट क्रिकेटला फर्स्ट टाइम मुंबईमधनं दोघी टेस्ट क्रिकेटर म्हणजे मेन स्कोरर म्हणून काम करतात. त्यामुळे सुरेखा भंडारेंकडे ज्या काही विद्यार्थी आहेत ते अशा प्रकारे चांगलं काम करतच आहेत. त्यामुळे आपल्या तिघींसाठी पण तो एक अभिमानाचा क्षणच आहे. आणि पालकांना आम्हाला हेच सांगायचं असतं की एव्हरीथिंग इज आणि पॉसिबल. मेंटॉर, येस, तो एक मेंटॉर किती महत्वाचा असतो लाईफ मध्ये हे आपण घडत गेलो. लहान वयापासून असतो, 13-14 वर्षाचे असल्यापासून आपण सुरू केलं क्रिकेट खेळायला आणि तेव्हापासून जे मॅडमचं जे मेंटॉरिंग आपल्याला लाभलं, कोचिंग जे लाभलं आणि वेळोवेळी पदोपदी त्यांनी टॅलेंट म्हणजे आपल्यातले जे चांगले गुण आहेत किंवा स्ट्रेंथ्स आहेत त्यावरती काम केलं. जे आपण सतत सांगत असतो की आता हल्लीच्या काळात म्हणजे तुम्ही स्ट्रेंथ ओळखा, तुमचे पोटेन्शियल ओळखा. आणि मॅडम खऱ्या अर्थाने आपल्या ज्या पोटेन्शियल्स होत्या त्या त्यांनी ओळखल्या, ओळखून काढल्या आणि त्याच्यानंतर मग अर्थातच कॅप्टनशिप जी मला मुंबईची पहिल्यांदा त्यांनी कॅप्टनशिप केलं तेव्हा माझ्या बरोबर माझ्या वयाने मोठ्या असलेल्या सुद्धा होत्या. सो मनात एक कुठेतरी दडपण आलंच होतं की मी 15 वर्षाचे, ते 19 वर्षाचे. सो त्यांना मॅनेज करायला किंवा अर्थात रुपाली पण होती तेव्हा आणि मोठी असल्या कारणाने तीही तेव्हा होती. म्हणजे ही सगळी मोठी मंडळींना आपल्याला मॅनेज करता येणं हे एक चॅलेंज मोठं होतं. म्हणजे भीती वाटायची ऑनेस्टली की कसं करू आपण. सो आणि मॅडमनी तो विश्वास कायम दाखवला. सो मेंटॉरचं आयुष्यामध्ये खूप गरजेचं असतं. येस रुपाली. आणि कोर पोटेन्शियल जे आहे जे मॅडमनी ओळखलं त्याला आता एक टेक्नॉलॉजीची जोड, जे सायंटिफिक कॉम्प्रिहेन्सिव्ह सायंटिफिक टेस्ट जे आम्ही मुलांची करून घेतो ते एक टेक्नॉलॉजीचा हातभार आहे त्याच्यामध्ये आणि त्याचा उपयोग मुलांनी, पालकांनी जरूर करायला पाहिजे. मला वाटतं तू NLP पण त्याच्यासाठीच केलं असणार. आणि तेच म्हणणं आहे आमचं की तसं तुमचं क्रिकेट, आता तुम्ही एक भारताला रिप्रेझेंट केल्यानंतर पण पुढे क्रिकेटमध्ये काहीतरी करण्याच्या दृष्टीने एक फिटनेस कोच, एक ट्रेनर किंवा एक आता कोच म्हणून, आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला शिक्षण घ्यायला लागतं. तो शिक्षण हे सगळीकडेच असतं. येस. तर पालकांना आम्हाला हेच सांगायचं असतं की एव्हरीथिंग इज पॉसिबल. प्रत्येक पॅशनला तुम्ही एक वेगळ्या प्रकारच्या एज्युकेशनची जोड दिली तर तुम्ही नक्कीच पुढे जाऊ शकता. तसं माझ्याही बाबतीत घडलं होतं की क्रिकेट खेळण्यात थांबल्यानंतर एक स्कोरिंग हा प्रकार त्यावेळेला 90s म्हणजे 96 मध्ये जो मी चालू केला तो मी 2004 पर्यंत केला. पण त्यांनी मला एक वेगळं करिअर घडवलं त्याच्यामध्ये. हेच आम्हाला सांगायचं असं की प्रत्येक खेळामध्ये वेगवेगळी एक साधनं आहेत, व्हर्टिकल्स आहेत, त्याचा तुम्ही उपयोग करा. तर मला असं वाटतं तू एक हा मोठा कोचिंगचा जो पार्ट घेतलेला आहेस त्याच्यामध्ये मुलांना तू अशा प्रकारे छान सांगू शकतेस की हे कसं अजून पुढे जाऊ शकतं. तर ते बॉलर नसतील बनत तर बॅटिंग करत असेल का, फिल्डिंग करत असेल का, अजून काही ती साधनं आहेत तिथे कसं जातील, तर त्याच्या काही योजना तुमच्याकडे आहेत का अशा? हो, आता एक डोक्यात पॉइंट आला तर तुला सांगते. जसं आम्ही आता डिस्कस करतो कोचेस मध्ये की आपल्या वेळेचे कोचेस म्हणजे रामू सर असो, खडकर सर असो, मॅडम असो, BS पाटील सर असो, तर आम्ही जेव्हा त्यांच्या स्टुडंट जे कोच बनले त्यांच्याकडनं ऐकतो तेव्हा एक खूप प्रकर्षण जाणवतं. म्हणजे त्यांनी आपले फंडामेंटल्स खूप स्ट्रॉंग केले, म्हणजे आपला बेस खूप स्ट्रॉंग केले. एक्झॅक्टली. डिसिप्लिन, डेडिकेशन, तो जो आपला बनवला ना त्यांनी, रिस्पेक्ट, ट्रस्ट, हे सगळं ऍज अ कोच आम्ही आता तोच प्रयत्न करतो की पहिले यांचे फंडामेंटल्स हेच पक्के करणं हे गरजेचं आहे. क्रिकेट राहणार आहे पण जर हे पाया तो भक्कम नसेल तर पुढे सर्व्हाइव्ह नाही होणार. हा पाया भक्कम असेल तर लाईफमध्ये कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये लोक तोंड देऊ शकतात. तो मॅडमनी किंवा त्यावेळेच्या कोचेसनी बेसिकली हे केलं की आपले फाउंडेशन खूप स्ट्रॉंग केलं आणि फाउंडेशन स्ट्रॉंग केल्यामुळे आपण कुठल्याही क्षेत्रात जाऊन एक्सेलच झालो कारण आपलं फाउंडेशन स्ट्रॉंग. तर ते आता करणं गरजेचं आहे. तर तो एक हे आहे की तो एक आम्ही प्रयत्न करतोय सेपरेट अदर दॅन क्रिकेटिंग स्किल्स. हा एक खूप प्रयत्न आहे की टीम बॉन्डिंग असो,
नंतर स्वतःचे ऍज अ इंडिव्हिज्युअल त्यांचे फंडामेंटल्स फाउंडेशन हे खूप स्ट्रॉंग करणं असो, नंतर माइंडसेट इम्प्रूव्ह करणं असो, की आता प्रॅक्टिसमध्ये आम्ही शेअर होतो, मॅच मध्ये गेल्यानंतर हे पण तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागतं. म्हणजे ऍज अ कोच मी NLP म्हणून केलं कारण की युआर अ काउन्सिलर ऍज वेल, कारण तुम्हाला एक्झॅक्टली. ऑब्झर्वेशन ठेवावं लागतं की कुठला प्लेअर कुठल्या वेळेला काय रिॲक्ट करतो. सो ते अंडरस्टँड करण्यासाठी हा माइंडसेटचा सगळा गेम करणं गरजेचं आहे. सो एखाद्याला जसं मॅडम प्रत्येकाला फटका नाही द्यायचा, कोणाला फटकायचं, कोणाला खांद्याला आठवून सांगायचं, की कोणाला दुसऱ्या याची सांगायचं. सो ते करता येणं हे पण खूप गरजेचं आहे. प्रत्येकाला एकच ठोकताना हे दिलं असं नाही होत. सो ते आम्ही प्रयत्न करतोय की कसं इंडिव्हिज्युअलाइज अजून करता येईल, स्किल वाईज कशी डेव्हलपमेंट करता येईल, व्हिडिओ अनालिसिसचा कसा आम्हाला उपयोग करून घेता येईल, आणि शिवाय आम्हाला कसं ग्रो करू. कारण हे जेव्हा आम्ही सगळ्या प्रोसेस करू तेव्हा ऍज अ कोच सुद्धा आम्ही ग्रोथ होणार आहोत, इव्हन टेक्निकली ऍज वेल, की व्हायचं उत्तर असणं प्रत्येक ह्याच्यात. सो वेगवेगळ्या पद्धतीने आपण उत्तरं तयार करतो, की बाई तुला ह्याच्यानी समजलं हे ABCD आपण प्लॅन नेहमी प्रत्येक वेळा म्हणतो की Yes. प्लॅन A, प्लॅन B, प्लॅन C ऍटलीस्ट असावा. सो ते करताना आमचं नॉलेज इतकं हे होतं की प्रत्येक प्रश्न पडतो हे असं का, मग त्यांनी विचारलं तर कसं उत्तर द्यायचं. सो Yes. अशी प्रोसेस आहे की ओव्हरऑल डेव्हलपमेंट कशी होईल, आणि त्यानुसार आता कुठल्याही स्टेटला गरज असेल तरी इंडिव्हिज्युअली त्यांना मेंटली, टॅक्टिकली, टेक्निकली आणि फिटनेस वाईज काय काय गोष्टींमध्ये प्लस आहेत आणि मायनस आहेत हे आम्ही पहिले बघतो, आणि त्यानुसार त्यांच्याबरोबर 1-on-1 घेतो आणि मग प्रयत्न करतो की तसा प्रोग्राम आखायला. इंडिव्हिज्युअलाइज होत नाही, टीम गेम आहे त्यामुळे टीमचा एकच होईल, पण त्यांना ऍटलीस्ट माहितीये की आपण कुठल्या गोष्टीवर त्यांच्या काम करतोय, की एकदम इंडिव्हिज्युअल पण होता येत नाही, पण तरी त्यांना एक आयडिया येते की बाई मला ह्या गोष्टींमध्ये इम्प्रूव्ह करायचंय, माइंडसेट मध्ये करायचंय, फिटनेस मध्ये करायचंय, स्किल मध्ये, बॅटिंग मध्ये हे करायचंय, प्लस माझे हे आहे. सो आम्ही अशा पद्धतीने काम करतो. एक्सलंट. सुपर. सो बेसिकली आम्ही पण म्हणजे पॅरेंटिंग कोच आहोत. जरी आमची करिअर वेगवेगळी घडली, पण पॅरेंटिंग कोच आहोत. सिंगापूर पॉलिटेक्निकला मेंटॉरशिप म्हणून करतो आहोत. आणि हे सगळं करत असताना ऑलिम्पियन घडवणं हे जे मिशन घेऊन चाललेलं आहे त्याच्यामध्ये ह्याच सगळ्या गोष्टी येतात. म्हणून आम्ही ती सायकोमॅटिक टेस्टच्या माध्यमातून त्यांना एक बारकावे जाणून घेऊन पुढे जातो, आणि मग ते सर्वांगीण विकास म्हणजे खेळाडू परिपूर्ण कसे बनतील ह्याच मिशनला घेऊन मॅक्समॅन ऍडव्हायझरी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी वाटचाल करत आहे. तर तुझ्याबरोबर छान गप्पा झालेल्या आहेत. तू खुलेआमपणे खूप गप्पा मारलेल्या आहेस. तर वैशाली, मला तुला आठवतं का की ह्या ही लहान होती आपल्याला तेव्हा, आणि आज एक कोच म्हणून आपल्या समोर बसलेली आहे. त्याच्यामुळे खूप कौतुक आहे. आणि आम्हाला पण असंच हवंय की असेच चांगलेच कोचेस पण बनणं गरजेचं आहे. जसे खेळाडू, कारण कोचेस चांगले बनले तर मॅडम होत्या म्हणून आज आपण तिघी इथे क्रिकेटवर बोलू शकतो. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. तर सुनेत्र, तू काही किस्से सांगले तसे आमच्याकडे काही किस्से आहेत, पण आता नको, आपण नंतर कधी बोलू. पण कारण त्यांनी खूप आपण डेव्हलप झालेलं, तर नक्कीच असे चांगले कोच तुला पण असंच कोचिंग मध्ये पण असंच यश प्राप्त हो, ही मॅक्समॅन ऍडव्हायझरी तर्फे एक सदिच्छा. आणि येणाऱ्या काळात पालकांना आणि तुम्ही जो काही मुलांचं जे काही भवितव्य घडवण्याचं हे केलंय त्याच्यामध्ये तुला कोणाची साथ आहे आणि तू काय त्यांनी बघतीये समाजाकडे, हे थोडस मला. हे जेव्हा कोचिंग मध्ये, जेव्हा कोच म्हणून आम्ही प्रोजेक्ट होतो पेरेंट्स समोर किंवा स्टुडंट समोर, तेव्हा आमचं हेच असतं, डोंट ट्राय टू प्रूव्ह, ट्राय टू इम्प्रूव्ह ऍज अ पेरेंट ऍज वेल ऍज अ क्रिकेटर. सो पेरेंट्सना पण हीच एक विनंती आहे की आपण स्वतः रॅट रेस मध्ये आहोत म्हणून आपल्या पोराला किंवा पोराला ढकलणं सोडून द्या. एन्जॉय करा ती प्रोसेस, कारण आपण आज आहोत उद्या आहोत की नाही माहित नाही. अनसर्टनिटी खूप आहे लाईफ मध्ये पण आहे, तर ती करिअर मध्ये असणारच आहे, पण त्याची पण एक वेगळी मजा आहे. ती मजा घेऊ द्या. जिथे आपलं मूल थोडं पाठी पडतंय तेव्हा त्यांना फक्त पाठिंबा द्या. इन्व्हॉल्व जास्ती होऊ नका, पाठिंबा द्या. तुम्ही भक्कम पाठीशी उभे आहात हे त्यांना कळू दे. जसे माझे पेरेंट्स माझ्या पाठी उभे होते कुठलाही निर्णय घेताना. तो पाठिंबा म्हणून राहा, इंटरफिअर करायला जाऊ नका. मुलांना आपापले डिसिजन घेऊ दे, त्यांना तो फ्रीडम द्या. आणि आपण जसं तुमचं मिशन आहे ऑलिम्पिक्स मध्ये, इव्हन क्रिकेटमध्ये सुद्धा वर्ल्ड कप जिंकणं हे मिशन आहे. सो असे वेगवेगळ्या क्षेत्रात असे मुलं जर घडली तर शेवटी आपल्याला पण तो अभिमान वाटेलच. सो पेरेंट्सना हीच एक विनंती आहे की तेवढा फ्रीडम द्या, आणि यातून तुम्ही पण प्रूव्ह करू नका की आम्ही चांगले पेरेंट्स आहोत. तुम्ही पण इम्प्रूव्ह व्हा, कारण कोणीही तो टॅग मिळणार नाही की बेस्ट पेरेंट. शेवटी मुलांचं आपलं स्वतःचं करिअर ते त्यांना घडवायची संधी द्या. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. ग्रेट.
ब्युटिफुल. सो सुनेत्रा, तुझ्या सगळ्या पुढच्या वाटचालींसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत तुला. कारण माझी शेवटची टुर्नामेंट आणि तुझी पहिली आवाज ब्रेक होतोय. वैशाली आवाज येत नाहीये. ऍक्च्युली वैशाली इज फेसिंग नेटवर्क इश्यू. Yeah. आज मेजर इश्यू आहे तिकडे. येस सो Yes. आता येतोय का आवाज? येस सो मी हे सांगत होते की माझी शेवटची टुर्नामेंट आणि सुनेत्राची पहिली टुर्नामेंट असा आपला प्रवास आहे. सो फारच कमी वेळ असा एकत्र खेळायला मिळाला. बरोबर. पण डोमेस्टिक आपण भरपूर खेळलो, नो डाऊट. बट नंतर इव्हेंच्युअली मीही काही वेगळ्या गोष्टींकडे वळले. बरोबर. फ्रॉम एज्युकेशन पर्स्पेक्टिव्ह, फ्रॉम वेगळ्या मार्गक्रमण केलं माझं. सो तुझ्या सर्व पुढच्या वाटचालींसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुझ्याकडनं खूप छान छान उत्कृष्ट असे खेळाडू घडो, की दॅट इज द बेस्ट विशेस. कारण Yes. हे खेळाडू आपल्या भारताचं पुढचं भवितव्य आहे. भवितव्य आहे. आणि तेच आपण सगळे एकत्रपणे करूया आणि त्याच्यासाठीच प्रयत्न करूया की आपला जो जनरेशन आहे, आपला जो युथ आहे, तो अशा उत्कृष्टपणे हेल्दी वेल्दी व्हावा. आणि आमच्या मिशन मध्ये सुद्धा त्याचा एक हातभार लागेल. कारण क्रिएटिंग हेल्दी वेल्दी ग्लोब विथ स्पोर्ट्समनशिप माइंडसेट इज व्हॉट अवर मिशन इज. सो Yes. ऑल द बेस्ट टू यू. आणि तुझ्याशी गप्पा मारून खरंच खूप मजा आली. थँक्यू व्हेरी मच फॉर बिंग अ वंडरफुल गेस्ट स्पीकर ऑन अवर प्लॅटफॉर्म विच इज मॅक्सनॅन स्पोर्ट्स गुरुकुल अनसीन स्पोर्ट्स पर्सनॅलिटीज मध्ये. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच तुम्हाला दोघींना. आणि तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. तुमचं मिशन मध्ये थोडंफार काही कॉन्ट्रीब्युशन करायला मिळालं तर नक्कीच आनंद होईल. खूप चांगलं मिशन आहे. आणि जसं तुम्ही सांगितलं तसं रिस्क टेकिंग ऍबिलिटी तुम्ही पण रिस्क घेतलेली आहे भरपूर, आणि पण एक चांगल्या मिशन साठी आहे. सो ऑल द व्हेरी बेस्ट टू बोथ ऑफ यू ऍज वेल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि इथे बसलेल्या ग्राहकांना मला प्रेक्षकांना मला असं सांगावं असं वाटतं की येणाऱ्या पुढच्या शुक्रवारी अजून एक एमिनंट पर्सनॅलिटी आपल्याबरोबर असणार आहे. त्याच्यामुळे तेही क्रिकेट मधलं फार मोठं नाव आहे. आणि Absolutely. तुम्हाला खरंच खूप आवडेल त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला. तर ते आहेत आपले क्रीडा पत्रकार सुनंदन लेले. मला वाटतं सुनेत्रा Yes. तुला माहिती असतीलच. येस त्यामुळे खूप मोठा खजाना असणार आहे. त्यामुळे मी इकडे हो. ऐकणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांना सांगेन की Absolutely. 10 डिसेंबर 2021 सुनंदन लेलेजी इथे उपस्थित असणार आहेत. त्यामुळे नक्कीच सगळ्यांनी हा कार्यक्रम बघा, रजिस्टर आणि करा. आणि आज आम्हाला जी मंडळी इकडे कार्यक्रम बघतायत, आपला लाईव्ह जो बघतायत, त्याच्यात विवेक वामोरकर सर आहेत, आनंद पवार सर आहेत आणि बरीच मंडळी आहेत. सो थँक्यू व्हेरी मच फॉर बिंग अ वंडरफुल ऑडियन्स आणि वॉचिंग आवर एव्हरी लाईव्ह शो. सो असेच आम्हाला सपोर्ट करत राहा. असेच काही प्रोग्राम्स आमचे सतत आम्ही नवीन असे चांगले गेस्ट स्पीकर्स आणि स्पोर्ट्स पर्सनॅलिटीज ना तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. सो स्टे इन टच, be healthy, wealthy and healthy. fit. All the best. God Yes. bless you all. Thank you. थँक्यू सो मच.